नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजाय महायोगी श्रीमद भालचंद्र महाराज की जय. तुम्हाला समजलंच असेल की आजचा जो मी व्हिडिओ बनवणार आहे तो म्हणजे भालचंद्र बाबांच्या जीवनावरील अल्प परिचय आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे नक्की त्यांचं जन्म ठिकाण कोणतं, ते कसे या कणकवली या स्थानी आले, तर ह्या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. बघा, सिंधुदुर्ग नगरीला, कणकवली या शहराला जे भालचंद्र बाबांचे पदचरण स्पर्श झाले तो काळ कसा होता, म्हणजे कशा पद्धतीने ते इथे वळले, म्हणजे तो जो त्यांचा जीवनकाळ होता तो कसा इथे येऊन, म्हणजे थोडक्यात काय झालं, या नगरीला एक प्रसिद्ध तीर्थस्थान लाभलं, तर ही गोष्ट कशी घडली, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. बघा, तुम्ही म्हणजे भालचंद्र बाबांचं नाव ऐकलंच असेल. कधी तुम्ही सिंधुदुर्ग नगरीला भेट दिला तर नक्कीच या पवित्र स्थानी नक्कीच तुम्ही भेट द्या. म्हणजे तुम्हाला देखील या भालचंद्र बाबांचे जे अस्तित्व आहे ते अगदी, म्हणजे आपण जर या मठामध्ये आलो तर आपल्याला नक्कीच याचा प्रत्यक्ष अनुभव तर नक्कीच होईल की कशा पद्धतीनं या मठामध्ये जर आपण आपलं पाऊल ठेवलं तर आपल्याला इतकं प्रसन्न वाटतं की सगळ्या गोष्टी आपल्याला, म्हणजे आपली जी इच्छा आहे ती पूर्ण झाल्यासारखी वाटते. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की भालचंद्र बाबा इथे कसेपर्यंत पोहोचले, त्यांचा जन्म कुठे झाला, तर ह्या सर्व गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी बघा, जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनेलवर आला असाल तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे इतर पुढील जे व्हिडिओज असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि कोणत्याही पद्धतीने व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की पहा, कारण आपल्याला बघा असं एका महापुरुषाबद्दल जाणून घेण्यासाठी, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण सगळ्या गोष्टी तिथं गेल्याशिवाय आपल्याला माहित होत नाहीत. पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून, कारण आम्ही स्वतः कणकवलीमध्ये राहतो त्यामुळं प्रत्यक्ष आम्ही इथला अनुभव घेतलेला आहे, तर कशा पद्धतीने या गोष्टी आहेत किंवा कसा हा मठ आहे, तर आज त्यांच्या बारीक सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, प्रथम आपण भालचंद्र महाराजांचं मंदिर कुठे आहे ह्या सगळ्या गोष्टी आधी जाणून घेऊया. म्हणजे कशा पद्धतीने ते मठ आहे, कसा तो, अर्थात याला मठही म्हणतात, मंदिरही म्हणतात, कारण हे पवित्र स्थान आहे. तर आपण जाणून आधी घेऊया की कुठे आहे हा नेमका. तर हे सगळं मी आता तुम्हाला एक थोडंफार एक व्हिडिओ दाखवीन आणि त्यामधून तुम्ही नक्की याचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करा आणि मग आपण या भालचंद्र महाराजांच्या जीवनावरील अल्प परिचय जाणून घेऊया. चला मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. श्री स्वामी समर्थ. नमो भालचंद्राय. तर येथून बाजारपेठेतून पुढे आल्यावर इथं भालचंद्र महाराजांच्या मंदिराचे 2 गेट आहे. हा एक सुरुवातीचा गेट आहे आणि इथून हा मेन एंट्रन्स आहे. तर बघा, मेन एंट्रन्समधून प्रवेश केल्यावर इथं साईडलाच आपण, म्हणजे चप्पल स्टँड आहे, बाहेर मोठं अंगण आहे. तर इथून आपण आत गेलं तर आपण बघितलं तर इथून बाबांच्या आपल्या ह्या मठाचा प्रवेशद्वार आहे. तर इथून आपण आता बघूया कशा पद्धतीनं, छान पद्धतीनं बाबांचं आपलं दर्शन होतं. तर हे मी दिवाळीत केलेलं शूट आहे. तर त्या दिवशी मी ही छान पद्धतीनं सगळीकडे सजावट होती आणि बाबांचं अगदी छान रूप आपल्याला इथं बघायला मिळतं. बघा, त्या दिवशी खूप छान पद्धतीनं पूजा केलेली होती. अगदी आपलं मन प्रसन्न होतं बाबांचं हे दर्शन घेऊन. बाबांचं इथं मुख्य गाभाऱ्यातच त्यावेळी अनंतात विलीन ज्यावेळी झाले होते त्यावेळी वेदमंत्र घोषात त्यांना समाधी देण्यात आली होती आणि हाच तो गाभार आहे. आणि इथं हे छान असं बाबांची मूर्ती आहे आणि इथं आपण ज्यावेळी प्रदक्षिणा घेत असतो त्यावेळी हा बाबांचा फोटो आहे सुंदर असा. आणि बाहेर ज्यावेळी पुण्यतिथी, जन्मोत्सव असतं, डिसेंबर महिन्यात पुण्यतिथी असते आणि जन्मोत्सव असतो, त्यावेळी ही बाबांची मूर्ती त्यावेळी पालखीमध्ये बसून त्याची मिरवणूक काढली जाते. आणि ही बाबांची गाडी आहे. ज्यावेळी बाबा बाहेर जायचे त्यावेळी त्यांना या गाडीतून बसूनच फिरवलं जायचं. मग त्यावेळीची ही बाबांची गाडी आहे, ती आजही तिथं एक दाखवण्यासाठी ठेवलेली आहे. त्यानंतर समोरच काशी विश्वेश्वराचं देवस्थान आहे, जिथं की विठ्ठल रुक्मिणी देखील आहेत आणि महादेवाची पिंड देखील तिथे खाली बसवलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे दोन्ही मंदिरं, काशी विश्वेश्वराचं हे देवस्थान इथं समोरच, बाबांच्या मठासमोरच आहे. तर इथंच पहिला बाबा येऊन, म्हणजे ज्यावेळी त्यांना वासुदेव नावाच्या व्यक्तीने आपल्याला बाबांचं स्थान निर्माण करून दिलं होतं ते इथंच. आणि हा जो आहे तो कामत महाराजांची समाधी आहे. ज्या समाधीच्या शेजारीच तिथं भालचंद्र बाबा आपले तपश्चर्या करत बसायचे. त्यांना ही घुमटी करून दिली होती त्यावेळी आणि इथंच बाबा आपले तपश्चर्या करत बसत होते. आणि तिथेच गुरुदेव दत्तांचं एक मंदिर आहे
तर ते मंदिर पण बघा किती सुंदर आहे, असं छान पद्धतीनं तिथंच बाजूला हे मंदिर आहे. आणि आपल्या हनुमानाचं देखील तेथे साईडलाच एक मंदिर आहे. म्हणजे इथं जर तुम्ही आला तर सर्व देवांचं तुम्हाला दर्शन अगदी चांगल्या पद्धतीने होणार आहे. इथं आपले सगळे देवस्थान आहेत. तर नक्कीच तुम्ही भालचंद्र महाराजांच्या या सुंदर मठाचे दर्शन घेतले असेल अशी मी आशा करते. आणि आज मी आपल्या या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आता भालचंद्र महाराजांमुळे हे कणकवली जे शहर होतं ते श्री क्षेत्र कणकवली बनले, जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. कोकणामधील एक प्रसिद्ध तीर्थस्थान बनले, जिथं बरेचसे भाविक आपल्या म्हणजे इच्छा पूर्ण करण्यासाठी जरी म्हणला तरी चालेल. कारण इथं आल्यानंतर प्रत्यक्ष तसं जे एक पवित्र नगरीत आल्यानंतर, जसं आपण स्वामी समर्थांच्या इथे अक्कलकोटला गेल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, त्याच पद्धतीने कणकवलीला इथं आल्यानंतर देखील आपल्याला खूपच प्रसन्न वाटतं. तर नक्कीच तुम्ही कधी जर आला तर कणकवलीला तुम्ही नक्कीच भेट देऊन जावा. बघा कसं आहे, तर भालचंद्र महाराज वास्तव्याला आले म्हणून ही कणकवली नगरी काय झालेली आहे, श्री क्षेत्र कणकवली नगरी झालेली. तर काय झालेलं आहे बघा, तर भालचंद्र बाबा जे होते ते 1926 साली कणकवली नगरीत आले. पण त्यापूर्वी त्यांचा जो जन्म झालेला आहे तो 1904 या साली झालेला आहे. तर 1904 या साली वेंगुर्ले तालुक्यामध्ये म्हापण या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. तर त्यांचे जे वडील होते ते परशुराम ठाकूर आणि त्यांची आई आनंदीबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झालेला आहे. तर बघा, त्यांचं शिक्षण वगैरे ते पूर्ण करतच होते, पण तितक्यात काय झालेलं आहे, त्यांचे आई वडील वारलेले आहेत. त्यामुळे ते खूप खचले होते. त्यामुळे त्यांनी त्यांचं शिक्षण देखील अर्धवट सोडून दिलं. त्यांचे जे चुलते आणि मावशी होते ते मुंबईला होते. तर ते तेथे देखील जात होते. म्हणजे तेथे देखील त्यांनी वसई हायस्कूलमध्ये काही काळ शिक्षण आपलं पूर्ण केलं. पण तेथून सोडून जाऊन ते डायरेक्ट कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये त्यांच्या अजून एक चुलते होते, ते गावी आले. गारगोटी या गावी ते आले. तर बघा, तेथे त्यांना म्हणजे त्यांची जी वाईट अवस्था बघून म्हणजे ते अगदी वैराग्य प्राप्त केल्यासारखे होते. म्हणजे अगदी नग्न अवस्थेत फिरत होते. खूप म्हणजे त्यांनी बरेचसे दिवस अंघोळ देखील केले नव्हते. मग त्यांना त्यांचे जे घरातील सगळी मंडळी होती त्यांना बघून खूप वाईट वाटलं आणि त्यांना नवीन कपडे दिले, अंघोळ घातली, ह्या सर्व गोष्टी केल्या. पण त्यांचं मन काही तेथे रमत नव्हतं. ते तेथूनही ते पूर्णपणे निघून गेले, पसार झाले. आणि बघा, मग 20-30 मैल पायपीट करेपर्यंत त्यांना तेथे एक महापुरुष भेटले, जे की मुळे महाराज होते. त्या मुळे महाराजांनी साक्षात या आपल्या भालचंद्र बाबांना सांगितले की तुम्ही सावंतवाडीला साटम महाराजांच्या आश्रमामध्ये सेवा करण्यासाठी तुम्ही निघून जा आणि तुमचं जे कार्य आहे ते तुम्ही कणकवलीला पूर्ण करायचंय. मग बघा, ते सावंतवाडीमध्ये आपले जे साटम महाराज आहे, जर तुम्ही कधी गेला तर साटम महाराजांचा देखील तेथे मठ आहे. तर साटम महाराजांच्याकडे ते काय केले, वास्तव्याला गेले आणि ते बराचसा काळ त्यांनी व्यतीत केला आणि सेवा केली. आणि जरी ते म्हणजे असे मौन रूप धारण करून जरी फिरत असले तरी त्यांच्यामध्ये सतत नामस्मरण चालू होतं. त्यांची शरीरयष्टी फार बदलून गेली होती. म्हणजे त्यांच्यामध्ये जसं म्हटलं जातं की बघा, आपल्या रामदासांचं म्हणजे आपल्या सद्गुरूंचं एक वाक्य आहे, सांगितलेलं आहे की स्वजन सजावे दुःखामुळे ते ने रघुभजनी लागवे. या वाक्याप्रमाणे काय झालेलं आहे, तर आपले भालचंद्र बाबा खूप खंबीर बनलेले. बघा, ते कुठेही उभे राहत असत. तसेच म्हणजे त्यांनी पूर्णपणे मौन रूप धारण केलं होतं. त्यांना या जगाशी कुठलाही काहीही संबंध नव्हता. त्यांनी आपल्या दुनियेतच म्हणजे आपल्या मनामध्ये रममाण होते. त्यांचं सतत नामस्मरण चालू होतं. पण ते कुणाशीही बोलत नसत. कोणी काही भाकरीचा तुकडा दिला तर ते खात असत. पण कधी कधी समजा कोणी काही दिलं नसेल तर 2-3 दिवस ते उपाशीही राहत असत. लोक खूप कुचेष्टा करत होते, कारण ते त्या अवस्थेत फिरत होते. त्यामुळे त्यांना वेडा वगैरे म्हणत होते. कुणीही त्यांची म्हणजे महापुरुष आहेत हे कुणीही जाणून घेतलं नव्हतं. ही गोष्ट कुणाला म्हणजे कल्पनाही नव्हती. मग साटम महाराजांनी त्यांना सांगितलं की तू आता कणकवली या नगरीत जावे. तेथेच तुझं जे म्हणजे काय म्हणतात ते प्रत्येक आपले जे महापुरुष असतात, आपले जे सद्गुरू असतात, त्यांना प्रत्येक ठिकाण त्यांच्यासाठीच बनलेलं असतं. तसं ही कणकवली नगरी खास भालचंद्र महाराजांसाठीच बनली होती. पण तेथेही त्यांचं आयुष्य फार काही सुरुवातीच्या काळात चांगलं नाही गेलं. कारण बघा, तेथील लोकांनी जसं बाकीच्या ठिकाणी त्यांना वेडं समजलं, कारण ते नग्न अवस्थेत फिरत होते, मौन रूप धारण केले होते, कोणाशी काहीही बोलत नव्हते. जे कोण काही देईल त्या पद्धतीने ते करत होते, वागत होते. परत बघा, आता आले ते पहिल्या सुरुवातीच्या काळात ज्यावेळी कणकवलीला आले, ते जुनं मोटर स्टँड होतं तिथंच ते बसून राहायचं.
म्हणजे कोणी काही दिलं तर खाल्लं, नाही तर नाही खाल्लं, अशा पद्धतीने ते उपाशी राहायचं. मग बघा काय सांगितलं, म्हणजे त्या अवस्थेतच ते फिरत होते. थंडी वारा कशाचीही त्यांना तमा नसायची. त्या म्हणजे पूर्णपणे ते व्यतीत झालेले होते. त्यांना कशाचंही देहभान देखील नव्हतं त्यांना. मग ते असे त्या पद्धतीनं हे करायचे, म्हणजे फिरत होते. बघा मग काय झालं की लोक त्यांना खूप चिडवत असतात, म्हणजे कसा हा वेडा साधू आहे, कोण आहे हा, अशा पद्धतीनं लोक नावं देखील ठेवत होते. मग बघा एकदा तर असं झालं की एका म्हणजे खोडसाळ व्यक्तीनं काय केलं, त्यांना शेणाच्या गायरीमध्ये टाकलं. म्हणजे शेणाची एक गायरी होती त्यामध्ये त्यांना टाकलं आणि ते तिथंच 2 दिवस तसेच होते. त्यांनी काही म्हणजे त्यांना म्हणजे भानच नव्हतं. ते मलमूत्र विसर्जनही तेथेच करत होते. अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडत होत्या. पण त्यांना कशाचंही भान नव्हतं. ते त्या गायरीमध्ये 2 दिवस तसेच बसून राहिले. पण एक वासुदेव नावाचा एक चांगला व्यक्ती होता की त्यानं त्यांना त्या गायरीतून बाहेर काढलं, त्यांना स्वच्छ अंघोळ घातली आणि अशा पद्धतीने एकदम त्यांना स्वच्छ करून, आणि ते काही कपडे वगैरे घालत नव्हते त्यामुळे स्वच्छ करून त्यांना व्यवस्थित पद्धतीने त्यांचं म्हणजे स्थान वगैरे बनवण्यासाठी त्यांनी काय केलं, तर तिथं एक परमपूज्य कामत महाराजांचा मठ होता काशी विश्वेश्वराच्या देवळाजवळ. तर त्यांना तिथे एक घुमटी बनवून दिली आणि तिथे त्यांना बसवलं. जे की आता आपण भालचंद्र महाराजांचं तपश्चर्या स्थान आपण बघितलेलं होतं कामत महाराजांच्या शेजारी, ते तिथं बसवून दिलं. त्यावेळी काही ते तसं नव्हतं. तर तिथे एक अळूचं शेत होतं, म्हणजे तिथं आणि समोर एक असं अंगण होतं. तर तिथं त्यांना म्हणजे भालचंद्र महाराजांना बसवलं त्यांनी. आणि मग तिथं 2 काय होत्या, एक म्हणजे सेविका होत्या. म्हणजे त्यांनी मग ठरवलं की आपण आता बाबांची सेवा करायची. आवडी आणि शेवंता नावाच्या त्या सेविका होत्या. मग त्यांनी बाबांचं भोजन वगैरे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या वाटून घेतल्या. मग हळूहळू सगळ्या गोष्टी म्हणजे बाबा त्यावेळी कोणी कोणी लोक काही म्हणजे त्यांना खायला देत, कोणी सिगारेटही देत, पण बाबा सिगारेट जे फुंकायचे ते त्यांचा धूर गिळत नव्हते, तर हवेमध्ये लोटच्या लोट ते पसरवत असत. म्हणजे त्यांनी मग हळूहळू आपले जे चमत्कार आहेत म्हणजे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला नाही, पण लोकांना त्याचे प्रत्यक्ष अनुभव येत गेले. म्हणजे कशा पद्धतीनं भालचंद्र महाराजांनी या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या, सगळं सगळं साक्षात लोकांना त्याचा अनुभव येत गेला. पण हे सगळं अनुभव येण्यासाठी पण फार काळ लोटला. कारण ज्यावेळी साटम महाराजांना समजलं की यांची अवहेलना होत आहे, त्यांना खूप त्रास दिला जात आहे, त्यावेळी साटम महाराज प्रत्यक्ष तेथे कणकवलीला भेटीस आले आणि सांगितलं की ज्या महापुरुषाला तुम्ही इतका त्रास देताय ते महापुरुष साक्षात योगी पुरुष आहे. त्यांचं जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्यांना जर तुम्ही चांगल्या पद्धतीने काय म्हणतात तुम्ही त्यांची काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला ते साक्षात अनुभव देतील. मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तिथे साटम महाराज ज्यावेळी आले त्यावेळी त्यांनी सांगितलं आणि मग सगळं सगळं चित्रच पालटलं. मग त्यानंतर लोक त्यांना म्हणजे काय म्हणतात ते सेवा करू लागले त्यांच्याशी. म्हणजे आता घुमटी तर त्या ह्यांनी बनवून दिलीच होती, वासुदेव नावाच्या व्यक्तीनं घुमटी वगैरे बसवून देऊन त्यांना तिथे व्यवस्थित. मग ते तपश्चर्येतच असायचे, अखंड नामस्मरणात होते. त्यांनी मौन रूप धारण केले होते. कुणाचे आता जसे भोंदूगिरी साधूबाबा करतात त्या पद्धतीने नव्हतं, तर ते काही बोलतच नसत. त्यांचे जे अनुभव आहेत ते लोकांना प्रत्यक्ष येऊ लागले. म्हणजे अशा पद्धतीने सगळे गोष्टी घडू लागल्या. मग साटम महाराज जेव्हा तिथं आले त्यावेळी ते लोक खडबडून जागे झाले. मग लोकांना भालचंद्र महाराजांवर कृपेची धार आहे असं त्यावेळी वाटू लागलं. बघा मग बरेच लोकांना अनुभव आले. मग लोक त्यांना दत्तावतार समजू लागले, कारण साक्षात ते योगी पुरुषच होते ना. कारण असं कोणीही असं अशा पद्धतीनं साधू बनत नाही. ज्यावेळी त्या व्यक्तीमध्ये म्हणजे ह्या समाजाची कोणत्याही जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये ज्यावेळी अडकायचं नसतं त्यावेळी तो योगी पुरुष असतो, तो वैराग्य प्राप्त करतो. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या गोष्टी घडत गेल्या. आणि आता तुम्हाला एक मी व्हिडिओ दाखवते की हे धर्मराज महाराजांचं मंदिर. आता हे धर्मराज महाराज कोण आहे, तर धर्मराज महाराज हे एक असे व्यक्ती होते की जे सर्कस करायचे. मग त्यावेळी सर्कशीला खूप म्हणजे काय म्हणतात ते, आता जसं आपण सर्कस कोणी बघत नाही पण त्यावेळी ते खूप प्रसिद्ध होतं. पण त्यावेळी असं होतं की सर्कस त्यांची खूप दिवस लागली होती पण कोणत्या प्रकारची त्यांना म्हणजे काय म्हणतात तो रिस्पॉन्स होता तो आलेला नव्हता. मग त्यांनी काय केलं तर भालचंद्र महाराजांना तेथून घेऊन गेले आणि आपल्या सर्कशीत नेऊन बसवले, म्हणजे थोडक्यात बघण्यासाठी. पण त्यावेळी असा चमत्कार घडला की सर्कशीत नेल्यानंतर त्या सर्कशीला इतकी गर्दी झाली की त्यांचं म्हणजे त्यांच्यावर कृपा बसली. म्हणजे म्हणजे साक्षात भालचंद्र बाबांची कृपा त्यांच्या सर्कशीवर लाभल्यासारखं झालं आणि त्यांचं सर्कस एकदम सुपरहिट म्हणतात, हाऊसफुल म्हणतात, त्या पद्धतीने ते होऊन गेलं. आणि मग धर्मराज महाराजांना असं वाटलं की आपण आता इथून कुठेही न जाता भालचंद्र बाबांची सेवा करायची. मग त्यावेळी जर तुम्ही आता जसं भालचंद्र महाराजांची मूर्ती बघताय किंवा फोटोज बघता त्यामध्ये जसे तसे नव्हते ते पूर्वी.
तर पूर्वी त्यांचे केस वगैरे खूप वाढलेले होते, कारण ते कसं त्यांना देहभानच नव्हतं, त्यांना कुठलीही म्हणजे असं आपण स्वच्छ राहावं ह्या गोष्टी कळतच नव्हत्या. त्यामुळे मग धर्मराज महाराजांनी स्वतः त्यांना स्वच्छ करून त्यांचे केस वगैरे कापून सगळं त्यांची स्वच्छता करून आपल्या खांद्यावर बसवून ते त्यांना इकडे तिकडे घेऊन फिरायचे. म्हणजे अशा सर्व गोष्टी घडल्या की धर्मराज महाराजांचंही, आणि त्यावेळी त्यांनी ते राजस्थानमधून या सगळ्या, त्यांना मारुतींचं खास आकर्षण होतं, म्हणजे मारुतींच्यावर त्यांची भक्ती होती, हनुमानावर. त्यामुळे त्यांनी हनुमानाच्या सगळ्या मूर्ती ह्या मंदिरामध्ये बसवलेल्या. मग ह्या सगळ्या गोष्टी धर्मराज महाराजांनी त्यावेळी घडवल्या होत्या आणि ते निस्सिम भक्त झाले. धर्मराज महाराज, फलाहरी महाराज आणि मोहम्मद हुसेन म्हणून होते. मग त्यांनी सर्वांनी मिळून तो बाबांचा मठ बांधण्याचा निर्णय घेतला आणि मग बाबांचा हा असा सुंदर असा मठ तिथे मग बांधला गेला. मग बघा, राजा मोहम्मद हुसेन म्हणून असे 3 व्यक्ती होते की जे निस्सिम शिष्य होते, त्यांचे भक्त होते, त्यांचे ज्या गोष्टी लागायच्या त्या सगळ्या गोष्टी ते करत होते. आणि बघा, बाबांचे जे भक्त आहेत ते देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं दर्शनासाठी येतात, असे देखील काही भक्त आहेत, कारण साक्षात त्यांना अनुभव आलेला आहे त्या गोष्टींचा. मग सर्व जाती धर्मपंथाचे लोक या मंदिरामध्ये, या मठामध्ये येतात. त्यामुळे लोकांनी परमहंस भालचंद्र महाराज यांचे संस्थान काढलेले आहे. मग देणग्यांमधून म्हणा, सामाजिक संस्थांमधून हे आता सगळं संस्थान वगैरे काढलेलं आहे. मग असं सगळं हे व्यवस्थित पद्धतीनं बाबांचं असं आपण जर बघितलं की बाबांचा हा जीवनाचा काळ कसा व्यतीत गेलेला आहे. पूर्वी प्रत्येक आपण सगळ्याच कथा ऐकल्या, स्वामी समर्थांच्या ऐकल्या असेल, गजानन महाराजांच्या. सुरुवातीला त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आणि लोकांना जोपर्यंत म्हणतात ना साक्षात अनुभव येत नाही तोपर्यंत कोणीही कुणावर विश्वास ठेवत नाही, तसं झालेलं आहे. मग ज्यावेळी भालचंद्र महाराजांचा सगळ्यांना साक्षात अनुभव आला, कारण हे चमत्कारी पुरुष आहेत, योगी पुरुष आहेत, त्यावेळी मग लोकांनी विश्वास ठेवून मग त्यांचे आज जर बघितला तुम्ही, जर भालचंद्र महाराजांच्या मठात आला तर किती छान पद्धतीनं तिथे सगळ्या गोष्टी घडत असतात. अखंड जयघोष चालू असतो. म्हणजे जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेत आला, भजन वगैरे चालू असतं. म्हणजे अशा सर्व गोष्टी सकाळपासून तिथं काकड आरतीपासून सगळ्या गोष्टी इथे चालू असतात. ओम नमो भगवते भालचंद्राय हा जप सतत इथे चालू असतो. कोणी कोणी म्हणजे जे मोठ्या वयाचे ज्येष्ठ लोक असतात ते देखील इथे येऊन अखंड बसून राहतात आणि आपला म्हणजे नामस्मरण सतत चालू असतं. पण बघा, मग त्यावेळी भालचंद्र महाराजांना, कारण मुंबई हे त्यांचं ठिकाण होतंच, मग लालबागमध्ये तिथं म्हणजे ते जे काही भक्त होते ते तिकडे देखील त्यांचं म्हणजे मार्गदर्शन करण्यासाठी भालचंद्र महाराजांना मुंबईला न्यायचे. मग त्यावेळी मुंबईला लालबाग परळ येते त्यांचं जे म्हणजे अनंतात जे विलीन झाले ते लालबाग परळ येथे झाले. तर 16 डिसेंबर 1977 रोजी त्यांनी लालबाग परळमध्ये हरिनामाचा जयघोष चालू असताना ते अनंतात विलीन झाले. आणि मग त्यांना नंतर 18 डिसेंबर 1977 म्हणजे जर बघायला गेलं मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला त्यांना कणकवली येथे आणण्यात आलं. आणि आता जो गाभारा आहे तिथं म्हणजे अखंड सध्याच्या आश्रमातील मध्य गाभाऱ्यात जर वेद मंत्र घोषात त्यांना तिथं समाधी देण्यात आली. म्हणजे थोडक्यात काय तर साक्षात ते तिथं आताही म्हणजे आहेत, त्यांचं अस्तित्व आहे. म्हणूनच आज जर आपण त्यांच्याकडे कोणती इच्छा जर मागितली तर आपली नक्कीच तेथे येऊन ती पूर्ण होईल. मग जर तुम्हाला जर बघा कधी वेळ मिळाला तर नक्कीच या मठाला तुम्ही भेट द्या आणि नक्कीच भालचंद्र बाबांचे दर्शन घ्या. बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा. बघा, मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण आम्ही इथं कणकवलीत राहतो आणि त्यामुळे आम्हाला थोडाफार अनुभव आलेला आहे. भालचंद्र महाराजांचे जे अस्तित्व आहे ते अगदी प्रत्येक तुम्ही इथल्या कणाकणामध्ये जर बघितलं तर भालचंद्र महाराजांचं अस्तित्व आहे. तर सगळीकडे जर तुम्ही जर दुकानांची नावं वगैरे जर बघितली तर भालचंद्र कृपा या, कारण इथं प्रत्येक जण भालचंद्र बाबांवर जी भक्ती करतं ते आणि कुठेही नाही करणार. त्यामुळे कणकवली हे तीर्थस्थान बनलेलं आहे. आणि जर तुम्हाला आवडलं नक्कीच तुम्ही इथं येऊन जावा आणि भालचंद्र बाबांचं दर्शन नक्कीच घ्या. आणि या व्हिडिओमधून देखील तुम्हाला जर काही उपयोग पडलं तर नक्कीच दर्शन घ्या. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमो भालचंद्र.